सध्या टोमॅटोला बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादकांची मोठी कुचंबना होते. अक्षरशः टोमॅटो शेतकऱ्यांना ज्यूससाठी द्यावे लागत आहेत. काल पाडव्याच्या निमित्ताने सण असल्यामुळे आज टोमॅटोची आवक थोडीशी कमी झाली, तरी देखील बाजारभाव म्हणावासा मिळाला नाही. 100-150 असाच बाजारभाव मिळाला, तर काही टोमॅटोला मात्र 40 रुपये क्रेटप्रमाणे विक्री करावी लागली. ही टोमॅटो ज्यूससाठी पाठवावी लागत आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला तोट्यामध्ये सध्या हा व्यवसाय करावा लागतो आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आलेला आहे. मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये आणि सरकारने सुद्धा या संदर्भात काय उपाययोजना करता येईल याबाबतचा गांभीर्याने विचार करायला हवा. यंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मात्र मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. आज काय भाव गेले? 40 रुपये. 40 रुपये एक क्रेट. शेतकऱ्याला कसं काय परवडायचं साहेब? आता काय आले, आंबा हे चालू झाले, दूध फॅक्टरी बंद होत चालले. रेट 3.5-4 रुपये, 2 रुपये. आता 40 रुपयाला 22 किलोचं क्रेट. 20 किलोचं कसं किलो पडले? 2 रुपये. 2 रुपये किलो. शेतकऱ्यांनी काय करायचं? आता 3.5 रुपये कंपनीचा रेट, काय करायचं? नाही, बरोबर आहे तुमचं, पण तसं वाहतुकीला खर्च किती? 1 रुपया वाटत शेतात तिकडून आणायला हा आणि तोडायला 25 रुपये झाले. 26 रुपये खर्च. मशागत काय अंगावरची बारी तोटतच नाही का? आता तुम्ही हे सगळे टोमॅटो कुठे पाठवता? दूध फॅक्टरी. तिकडे काय भाव जातात? 3.5-4 रुपये रेट. तुम्हाला परवडतं का? पण चालते, आता काय करायचं? डेअरिंग करायची. चालू उधारी भरपूर आला. उधारी पण होतं काय? उधारी पैसे वेळेवर मिळत नाही. 40 रुपयाला एक क्रेट. शेतकऱ्यांनी काय करायचं? एवढी चांगली टोमॅटो जर ज्यूसला जाणार असतील आणि बाजारभाव नसेल तर शेतकरी मात्र नक्की भिकेला लागेल. अर्थात व्यापाऱ्यांची पण चूक नाही. सध्या आंब्याचं सीझन चालू झालं आहे, बाहेर पण त्याला गिऱ्हाईक नाही आणि इतर राज्यामध्ये टोमॅटो सुरू झाल्यामुळे टोमॅटोला खरेदी करायलाच कोणी नसल्यामुळे अक्षरशः 2 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होते आणि शेतकऱ्यांना ही सगळी टोमॅटो 40 रुपयाला एक क्रेट द्यावं लागते. दादा, तुम्ही कुठले? आम्ही पारनेर. काय भाव विक्री झाली? 40 रुपये कॅरेट. 40 रुपये कॅरेट. हो. परवडतं भाऊ? भाडं 40 रुपये आम्हाला. 40 रुपये भाडं? ते साहेब तर म्हणले 1 रुपया भाडं आहे. ते आहे ना, लोकलचं भाडं असेल. अच्छा, लोकलचं 1 रुपया भाडं. मग तुमचं वाहतुकीला 40 रुपये. हो. तोडायला खर्च? तोडायला खर्च 20 रुपये झाली. 60 रुपये. शिल्लक किती राहणार? तोटा खिशातून जाणार. म्हणजे 20 रुपये खिशातले भरायचे. काय विलाज जरा. किती क्रेट आहे? 150 कॅरेट होते. 150. हो. सगळी 40 रुपये दिले. नाही, त्यातली 50 दिली 40 रुपयांनी. बाकी 1 नंबर मला 1 नंबर भाव काय गेला? 180. 180. ठीक आहे, तसे बरे आहेत म्हणजे. हो, बरे. आज जरा आवक पण कमी आहे, आवक कमी होते. त्याच्यामुळे जरा बाजार जरा बरे वाटतं. हो. आता तुम्ही ऐकलं, त्यांनी सांगितलं पारनेरहून आणायला किती खर्च येतो ते. आता काय करणार? पारनेरवरून त्यांना 40 रुपये वाला असणार आहे. पण त्यांचा विरांग माल होता तो 180 रुपये गेला आणि जे किडीचा आणि जे डंकमाची होते त्या कोणी बदला 40 रुपये. आता हा डंक माशीचा आपण ज्यूस बनवतो, तो ज्यूस आपण लोकांना खायला देतो. नाही, काय होतं साहेब, त्याची प्रोसिजर ज्यावेळेस फॅक्टरीत माल जातो त्यावेळेस तो गरम पाण्यात प्रोसेस करून वापरतो. गरम पाण्यात उकळला जातो, त्यानंतर चांगल्या पद्धतीने तयार होतो. नमस्कार. काल झालेल्या पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा. आज टोमॅटोला बाजार भाव काय? टोमॅटोचा आज काल पाडवा असल्यामुळे ना आज मार्केटला आवक म्हणजे काल पाडव्या अभावी शेतकऱ्यांनी काल माल तोडले नाही आणि आज मालाची आवक म्हणजे फार कमी आहे. म्हणजे दर दिवस 5 ते समजा 7,000 जे कॅरेट असते तर आज 2 ते 2,500च कॅरेट आहे आणि आज जमते मार्केट
साऊ ही व्हरायटी म्हणजे जवळजवळ महिन्यापासून 70 ते 100 रुपयाच्याच पर्यंत खपत होती, तर आज तेच माल 90 ते 150 160 रुपयापर्यंत विकले गेलेत. आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आज जो आनंद आहे, म्हणजे माल बाजार थोडे थोडे वाढले तरी शेतकरी म्हणजे कमीत कमी 200-250 रुपयाची अपेक्षा प्रत्येकाला असते, कारण त्याशिवाय शेतीमध्ये घातलेलं जे भांडवल आहे, जे समजा कोणा खर्च आहे, एकरी येणारा खर्च 65 ते 70 हजारापर्यंत खर्च येतो आणि 70-60 रुपयात जर माल विकले गेले तर त्याचेवाले म्हणजे तो घातलेले जे पैसे आहेत, मजुराची समजा जे लेबर वगैरे आहे त्यांची मजुरी तर निघणं मुश्किलच आहे, पण जे पैसे गुंतवले हे सुद्धा निघते नाही. आणि शेती तसं जर पाहिलं तर हे एक प्रकारचे आपण साध्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर जुगारीसारखं आहे. म्हणजे आज समजा शेतकरी माल आणतो, आणेपर्यंत आनंदी असतो, पण मार्केटला आल्याच्या नंतर त्याच्यावालं आशा आकांक्षा सर्व चुरा होतो आणि चुरा झाल्यामुळं इथं ह्या मार्केटमध्ये ज्यूस तिघंजण भरतात. तर तसं जर पाहिलं तर आपल्या जेजुरीपाशी ज्यूसची कंपनी आहे. संगमनेरमधून माल 50 रुपयांनी जेजुरीला जाऊन खाली केला जातो. त्या गाड्या ह्याच मार्गे नारंगाव मार्गे जातात आणि इथले हे समजा यांचे 30 रुपये मार्केट आहे. तर समजा गाडीवाला आहे त्याचं कमीत कमी 35 ते 40 रुपये भाडंचे. मग ते जर ज्यूसला जर 30 रुपये जर ओतलं तर त्या शेतकऱ्याला द्यायचं काय, म्हणजे अशी पोझिशन आहे. आणि एवढी बिकट परिस्थिती नसावा, कमीत कमी शेतकऱ्याचं मालाला समजा असं हे झालं ज्यूस झालं त्याला कमीत कमी 100 ते 125 रुपये तरी मार्केट कमीत कमी पाहिजे आणि मालाला 200 ते 250 रुपये. तेव्हा त्याने ते घातलेल्या मालाचे 2 रुपये घडतात आणि त्या शेतकऱ्याला कसं कोणा त्याच्या कष्टाचे 2 रुपये भेटतात. आणि आज ह्या मार्केटचं जर समजा जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये मिळवाले वगैरे यायचे, हे ते यायचे. तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी ह्या नारंगाव मार्केटला साऊ ही व्हरायटी टॉप चालली होती आणि त्या आशेने आपल्या हे जे नारंगाव पुणे जिल्हा असं, नगर असं, नाशिक असं, याच्यामध्ये टोटल सर्व शेतकऱ्यांनी साऊ ही व्हरायटी केली. आणि चालू वर्षी त्यांचे पूर्ण जे बजेट असतं ते कोलमडलं. म्हणजे कसं कोलमडलं का, ते विरान गेल्या वर्षी 500 रुपये विकायचं, साऊ 650 रुपये विकायचं, 150 रुपये जादा विकायचं. त्या तुलनेमध्ये आज मार्केट चाललं नाही. विरान बाहेरून येऊन ते लोक आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या समोर 200 ते 250 रुपये विरान विकतात आणि आपल्याला 70 आणि 80 रुपयांनी साऊ द्यावा लागते. म्हणजे हे जर पाहिलं ही मोठी एक खंत आहे आणि कोणीच सांगू शकत नाही पुढं मार्केट, कारण व्यापारी जरी असला तर तो बी त्याच्या पद्धतीनं तो धंदा करतोय, शेतकरी त्याच्या पद्धतीनं व्यवस्थित माल निवडून मार्केटला आणतोय. पण मार्केटिंग करीत असताना तुम्हाला सांगतो समोर जे आशा आहे तर मार्केट जर नाही पुढं त्यांचे माल विकले गेले तर ते कुठून आपल्याला 10 रुपये वाढवून देणार आहे. घातलेले पैसे शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था अशी नसावी असं मी. आजचा जो बाजारभाव आहे शेतकऱ्यांना परवडतो नाही. काय झालं आहे, इथून महिन्याच्या मार्केटची जर तुलना जर केली तर आज जे मार्केट समजा 150-200 रुपये चाललं आहे, याच्यामध्ये समजा कमीत कमी थोडं थोडं जरी वाढत आलं तर जी आशा असते त्या आशा टिकली पाहिजे ना. बाजारभाव मिळतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याला टोमॅटोची शेती करायला परवडतं का? नाही ना परवडत. कमीत कमी एकरभर टोमॅटो जर लावायचे जर ठरले तर त्याला पहिल्यांदा शेतीला नांगरावं लागतं, रोटर मारावा लागतो, त्याला बेड पाडावं लागतात, बेसल डोस भरावा लागतो, मल्चिंग पेपर आली, नळी आली, त्याच्यानंतर पुन्हा ते टोमॅटोचं रोप आलं. ते मशागत करत असताना कमीत कमी एकरी हलक्या हाती किती जरी जर म्हटलं तर बांधणीपर्यंत त्याला 65 ते 70 हजार रुपये खर्च येतो. आणि असं जर मार्केट जर असेल तर त्याचा खर्च 30-35 हजार रुपये लॉसमध्ये ते शेतकरी असतो. असं आहे. भविष्यकाळात शेतकरी कधीतरी फायदे घेईल म्हणून शेतकरी फायद्यात यायला असं आहे का, मग कुठल्या बी मार्केटचं झालं तर माल जास्त प्रमाणात झाल्याच्या नंतर आवक लोडिंग बिडिंग बाहेर जर माल जर नाही जावं लागले तर ती शंकाची एक प्रकारची, कारण अवघडच आहे शेतकऱ्याचं. तसं यंदाच्या वर्षी टोमॅटोला सर्वाधिक बाजारभाव किती मिळाला? मध्यंतरीच्या काळामध्ये 250-300 रुपयाच्या पुढं मार्केट नाही गेलं. नाहीतर 2 वर्षापूर्वी जे मार्केट होतं ते मागील वर्षी चांगलं मिळालं. मागील वर्षी चांगले मिळाले. यंदाच्या वर्षी हायेस्ट बाजारभाव एका कॅरेटला किती? 350 रुपये विरान याला. पण हे साऊ वगैरे यांना 150-150च्या पुढं नाही मार्केट मिळालं. असे आमच्याबरोबर हे बोर शेट बी आहे. कुठल्या जाती जास्त मार्केटमध्ये चालतात?
टोमॅटोच्या आता सध्या म्हणजे टॉपला म्हणजे विरान चालतं, विरानंतर ॲब्रेडमध्ये अथर्व 1057, त्याच्यानंतर 6242, 575 युग म्हणून एक आहे, आणि नंतर त्यांच्यानंतर साऊ असं. आणि टोमॅटोमध्ये सध्या व्हायरसचा खूप प्रॉब्लेम आहे. व्हायरस प्लास्टिकचा प्रादुर्भाव जास्त हां, आहे. व्हायरस हे जे बियाणं बनवतात, तर हे लोक जे प्लॉट समजा बियाण्यासाठी घेतात, तर जे टोमॅटो का नाही यांची निवड व्यवस्थितरित्या करत नाही. कारण साऊ ही व्हरायटी कुठली बी मार्केटला व्हरायटी आलेली 2 वर्षे एकदम टॉप चालते, 2 वर्षाच्या नंतर त्या बियाण्याचा प्रॉब्लेमच येतो. शेतकरी ती व्हरायटी चेंज करून दुसरी करायचा प्रयत्न करतो, पण वातावरणामुळे आर्थिक याच्यामुळं उष्णतेमुळं फरक पडतो, आवरेजला वगैरे सर्वच फरक पडतो. तिरंगा प्लास्टिक नेमका प्रकार काय? तिरंगा प्लॅस्टिक हे वातावरणाच्या याच्यावरतीच अवलंबून आहे. बियाण्याचा 75% बियाण्यावर अवलंबून आहे सर्व, आणि नंतर वातावरणावर असं. प्लास्टिकचा जो प्रादुर्भाव आहे, हां. टोमॅटो खायला आरोग्याला घातक आहे काय? घातकच म्हणायचे, कारण ते प्लॅस्टिक जे बनतं ते म्हणजे भाजीयुक्त नसतंच, कारण शिजत नाही ते टोमॅटो. प्लास्टिक ते वातावरणामुळे होतं. वातावरणाचे मायक्रोन्यूटन जर कमी पडले टोमॅटोला तर ते हे होतं. तुम्ही टोमॅटो कुठून विक्रीला आणता? आम्ही नगर जिल्हा अकोले तालुका चास पिंपळदरी, आमच्या इकडं घारगावपासून आतमध्ये 15 किलोमीटर अंतर आहे, आणि चासच्या पलीकडं पिंपळदरी एक आहे. येडूआईचं मंदिर म्हणजे प्रख्यात बुवा त्या परिसरात. स्वतःच्या शेतामधली का विकत घेऊन विक्री करता? स्वतःच्या शेतामध्ये बी असतात, आणि शेतकरी बी माल असतो. ट्रान्सपोर्ट म्हणजे शेतकरी माल घेऊन येणं, इथं विकणं, त्यांच्या पट्ट्या वेळेत देणे, असं. परवडतं. कधी तोटा कधी फायदा असं काही? 12 महिने मार्केटमध्ये कमीत कमी वर्षामधून 2 ते 3 महिने मंदी येते, 5-6 महिने ती जी असते, पण कधी येईन याची गॅरंटी नाही. म्हणजे बुवा असं समजा ह्या सीजनला थोडं ती जी येईन बुवा पुढच्या सीजनला येऊन असं काही कोणीच सांगू शकत नाही, व्यापाऱ्याला बी अंदाज नाही असं. टोमॅटोची शेती करणं योग्य, व्यापार करणं योग्य टोमॅटोचा? नाही, तसं जर पाहिलं तर शेतकरी हा राजा म्हटला जातो, पण आज मी त्याला कुठल्याच हमी बाजारभाव नाही, आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी बाजारभाव तर कांद्यासारखी जर निलाव पद्धत जर चालू जर झाली, तर प्रतवारे करून त्या मालाला जर मार्केट जर भेटत गेलं तर म्हणजे टोमॅटोचे शॉर्टिंग करणं, बोलणी पद्धत म्हणजे संगमनेरला त्यांनी केलं तर मधल्या काळामध्ये संगमनेरवाल्यांनी मार्केटमध्ये गाड्या लावल्या जातात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक येऊन ते विकला जातो माल असं. इथे आता सध्या कुठल्या पद्धतीने विक्री होते? ईद म्हणजे माल घेऊन आल्याच्या नंतर त्या मालाचे आपण जसं काय गाडीमध्ये 3 वक्कल 3 शेतकऱ्यांचा माल एक जाळी पाठीमागे ठेवणं, त्यानुसार त्याचा बाजार करून घेणं, आणि मग त्या व्यापाऱ्याकडे जाऊन तो खाली. व्यापारी एकत्र येतात, हा मागणी करतात, हा 100 रुपये 50 रुपये जो काय असेल तो. हा. मग वेगळं काय सुचवायचं? वेगळं म्हणजे असं का, आपण जसं कांद्याचं कसं एका आडतदाराला माल देतो आपण, जसं काय बाबा आता सायरादवाले, तर सायरादवाले किंवा सखाराम पारधी वगैरे, माऊली आहे, इथं नरोडे आहेत, तर त्यांच्याकडं शेतकऱ्याने माल म्हणजे नेणे उतरवणे, प्रतवारे त्यांनी तो विकला गेला पाहिजे. म्हणजे जसं का बाबा 3 प्रकारे प्रत पाहिजे. मोठा माल जसं काय बाबा तो गेला 500 रुपये, ते मिडियम गेलं पाहिजे 250 रुपये, आणि ती गुलटी वगैरे ती गेली पाहिजे 150 रुपये असं. हे सध्या जो आपण विक्री करतो ती कुठली पद्धत आहे? ती पद्धत अशी का, म्हणजे मार्केटमध्ये लावणं, आणि मार्केटमध्ये समजा मोठा माल हा घेतला जातो, पण मिडियम आणि गुलटीला याला मार्केट नसतं, मग तो माल नाईलाज असतं, ज्यूसला नेऊन खाली करावा लागतो शेतकऱ्यांना. निलाव पद्धत सुरू जर केली तर याच्यामध्ये शेतकऱ्याची तारंबळ होणार नाही, त्याचा सर्व माल विकला जाणार, आणि शेतकरी समाधानी कसा राहणार, कारण तो माल, कारण ते व्यापाऱ्याला कोणाला तरी द्यावा लागणार आहे. म्हणजे ती जी मेहनत आहे ती गाडीवाल्याला किंवा शेतकऱ्याला नाराज होऊन ज्यूसला माल टाकायची गरज येणार नाही, असे ते. प्रश्न असा आहे, मग मार्केट कमिटी तशी लिलाव पद्धत सुरू का करत नाही? म्हणजे मार्केट कमिटीचा काय लॉस होतो का? नाही, टोमॅटोचं हे अशाच पद्धतीने विकलं जातं. मुंबई वगैरे तिकडं जर गेलं तर तिकडं टोमॅटो उतरून घेतले जातात, आणि मग पेपरमध्ये पॅकिंग करून मग ते शेतकऱ्याला त्या मालानुसार प्रतिवारीनुसार ते विकतात, आणि मग नंतर पट्टी बनवतात. तुम्ही आता काय म्हणाले, हा. लिलाव पद्धतीनं विक्री झाली पाहिजे. लिलाव पद्धतीनं मार्केट कमिटी विक्री का करत नाही?
ती सिस्टीम करायचं जर म्हटलं तर ते मार्केट कमिटीनं निर्णय घेतला पाहिजे. जसं म्हणजे त्यांचा काय लॉस आहे का लॉस नाही आहे, त्यांचा लॉस नाही. ते असं का करत नाही म्हणजे ते कारण कसं, कारण समोरच्या ज्या पार्ट्या आहेत लोडिंग वगैरे करणं हे ते करणं, कारण एखादे व्यापारी त्याच्या माल जर जादा आला तर त्याला पुढं बी लाईन पाहिजे. मग त्याच्यामुळं ते त्यांच्या जसे समजा समोरचे व्यापारी येणार तसे ते माल घेणार आहे असं. मार्केट कमिटी व्यापारी दार्जिनी आहे. हा, मग त्यांना लय करून शेतकऱ्यापेक्षा व्यापारी सांभाळावाच लागतो. कारण शेतकरी माल हा समजा बदली करता येतो, पण व्यापारी नाही ना. येणारा व्यापारी त्याला माल आज दिलेला तो पण तो शेतकरी भरडला तरी चालेल, व्यापारी भरडला जातोच. शेतकरी हा भरडला जातोच, कारण शेतकऱ्याच्या मालाला 2 रुपये जर मिळायचे जर म्हटलं तर आज मी याला जसं कांदा मार्केटला जसं असतं तसं इकडं नाही आहे. ज्याचा माल चांगला त्याचा विकला जातो, ज्याचा खराब वगैरे समजा थोडाफार प्रॉब्लेम होता. लिलाव जो करतो त्याची आपण बोली लावतो. हा 5 रुपये 7 रुपये 10 रुपये. हा 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 इथं टोमॅटोची विक्री सुद्धा सध्या जी सुरू आहे हा. ती व्यापारी तशी मागणी करतच नाही. नाही, मागणी करतात. आणि ज्या टायमाला समजा आपण एखाद्या व्यापाऱ्याला माल टाकतो त्या टायमाला तो माल कमीत कमी समजा प्रतवारे त्यांनी समोरच्या माणसाला विकल्याच्या नंतर प्रॉब्लेम नसतो असे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.